दरम्यान इकडे सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ लष्कराने केंद्र सरकारकडे दिलेला आहे। आता केंद्र सरकार हा व्हिडिओ जाहीर करतंय का हे पाहावं लागेल, पण NSA अजित डोभाल यांच्यासह अनेकांचा हा व्हिडिओ जारी करण्याला विरोध आहे। तर दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक बद्दल बडबड करणाऱ्या मंत्र्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलंच सुनावलंय। सर्जिकल स्ट्राईक संदर्भात अधिकृत मंत्र्यांनीच प्रतिक्रिया द्याव्या अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आहेत। आमचा दिल्लीचा प्रतिनिधी प्रशांत कदम आम्हाला या संदर्भात अधिक माहिती देतोय। प्रशांत, आज दिवसभरात या सर्व पार्श्वभूमीवर काय काय घडामोडी घडलेल्या आहेत? नक्कीच काल ज्या पद्धतीनं सर्जिकल अटॅक बद्दलची विधानं केली गेलेली होती त्या पार्श्वभूमीवरती आज लष्करानं हा जो व्हिडिओ आहे कारवाईचा तो सरकारकडे सुपूर्द केलेला आहे। एकूण 90 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जवान लॉन्चिंग पॅडवरती पोहोचल्यानंतरचं पुढचं जे ऑपरेशन आहे ते सगळं चित्रित करण्यात आलेलं आहे। अर्थातच भारतीय जवानांनी सीमा पार कशी केली हा जो एक संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे तो याच्यातून वगळण्यात आलेला आहे। पण लष्करानं आता सगळं जे अधिकार आहेत ते सरकारकडे सोपवलेले आहेत। या व्हिडिओ काय करायचं याचे सगळे अधिकार पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे दिलेले आहेत। त्यामुळे सरकारकडे आता याच्या संदर्भातला निर्णय असेल। लष्करानं ग्रीन सिग्नल दिलेला असला तरी सरकार मात्र अजूनही या तयारीमध्ये नाहीये, कारण याच्यामुळे एक चुकीचा पायंडा पडेल अशी एक भूमिका जी आहे ती सरकारमध्ये व्यक्त होते आहे। खुद्द NSA अजित डोभाल हे देखील या व्हिडिओला अशा पद्धतीने जाहीर करण्याच्या विरोधामध्ये आहेत। त्यामुळे सरकार हा व्हिडिओ कितपत पब्लिक करेल, कितीही राजनीतिक दबाव आला तरी याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार नाही अशी एक दाट शक्यता दिल्लीच्या वर्तुळामध्ये व्यक्त करण्यात येते। दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट, आज कॅबिनेटची मीटिंग झाली। याच्यामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या मंत्र्यांना आणि त्यांच्यामार्फत सर्व नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत की या कारवाईबद्दल बेजबाबदार, अति आत्मविश्वासू आणि फाजील वक्तव्य करणं टाळा, कारण त्याच्यामुळं सीमेवरचं वातावरण जे आहे ते अजूनही तापलेलं आहे। पाकिस्तानकडून कधीही प्रत्युत्तर येऊ शकतं, कदाचित आणखीन काही सर्जिकल अटॅक जे आहेत ते भारताला करावे लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये किमान भाजपच्या नेत्यांनी आपली वक्तव्य जे आहेत ती जबाबदारीने करावीत अशा पद्धतीचा संदेश मोदींनी दिलेला आहे। साहजिकच आज दिवसभर राजधानी दिल्लीमध्ये याच विषयाची चर्चा होती की ज्या पद्धतीचे वक्तव्य काँग्रेस आणि केजरीवाल यांच्याकडून येत आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा व्हिडिओ रिलीज केला जाणार का आणि तुर्तास तरी सरकार या दबावाला बळी पडणार नाही असं दिसतंय। नक्कीच प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।